गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा प्रकारची हे जे नेते आहेत हे नेते मोठ्या प्रमाणात इथं दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात देखील या उद्देशानं शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे असे ते मोठ्या प्रमाणात जे फलक आहेत हे फलक आपल्याला लागल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघायला गेलं यामध्ये जे आता हे जे नेते आहेत या नेत्यांमधून जे मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील जो समावेश आहे तो समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणात आमदार सतीश पाटील असतील किंवा माजी खासदार राजू शेट्टी असतील किंवा यामध्ये जे प्रतिष्ठित नागरिक आहेत जे आता नेते आहेत ते तर मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। साहेब शेतकऱ्यांच्या हिताविरोधातला हा प्रोजेक्ट आहे त्यामुळे तो रद्द करा अशी आमची भूमिका त्या ठिकाणी आहे। बापू सरकार तिकडं, बापू सरकार तिकडं अजून सगळे संसार या ठिकाणी उद्ध्वस्त होणार आहेत। अशा वेळी शेतकरी सहकुटुंब या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। एकंदरीत जर बघायला गेलं तर आपली नेमकी इथून पुढे भूमिका कशी असणार? नाही, भूमिका आम्ही ठरवू, परंतु हे आंदोलन अजून तीव्र होणार, आंदोलन आणखी तीव्र होणार अशा प्रकारच्या काही प्रतिक्रिया आहेत। या प्रतिक्रिया आपल्याला व्यक्त झाल्याचं पाहायला मिळतात। एकंदरीत याच्यामधून मोठ्या प्रमाणात हे जे विराट मोर्चा आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयावर जो धडकणार आहे या पद्धतीनं यांची जी भूमिका आहे ही भूमिका आपल्याला या नेत्यांची जी आहे ही नेत्यांची आपण पाहू शकतोय। एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणात शक्तीपीठ महामार्गाला कायमचा विरोध करण्यासाठी आजचा आमचा मोर्चा आहे। या मोर्चाला सगळ्या शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे आणि या ठिकाणी ह्या मार्गाची गरज नसताना सरकार या ठिकाणी शेतकऱ्याला जमीन करण्याच्या हेतून हा प्रकल्प हाताळायचं काम करत आहे आणि त्यामुळे पूर्णपणे ग्रामीण भागातला शेती व्यवसाय, शेती उद्योग हा कोलमडणार आहे। त्यामुळे या प्रकल्पाचा आमचा कायमचा विरोध राहील। एकंदरीत यामध्ये नेमके किती हेक्टर शेती जाणार आहे आपल्या भागात? यामध्ये पोहाळे तरफ आवते गावामध्ये जवळपास या ठिकाणी 70 हेक्टर जमीन या ठिकाणी जाणार आहे। तिथली पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यावरती अनेक शेतकऱ्यांचं जीवन मरण आहे। त्या ठिकाणच्या त्या ज्या जाणार आहेत त्यामध्ये पाण्याचे जॅकवेल हे त्यामध्ये जाणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने ह्या प्रकल्पाला विरोध केला पाहिजे। खरं तर मोठ्या प्रमाणात हा जो सर्वे आहे तो सर्वे देखील आपल्याला केल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत खरं तर हा रस्ता जो आहे तो एका बाजूला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार, दुसऱ्या बाजूला पर्यावरणाला आणि निसर्गाला उद्ध्वस्त करणार, महापूर येणार आहे आणि या सगळ्यामधून कोल्हापूर जिल्ह्याला उद्ध्वस्त करायचं एक राजकारण सत्ताधारी मंडळी करत आहेत। म्हणून आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे। बघायला गेलं तर हा मोठ्या प्रमाणात जो तीव्र विरोध आहे हा शेतकऱ्यांतून आपल्याला एकंदरीत बघायला मिळतोय। हे जे आता सगळे जे एकवटलेले नेते आहेत, जे एकवटलेले शेतकरी आहेत जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून हे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे आता जिल्हाधिकारी कार्यालयावर थोडक्यात धडक मारण्यासाठी त्यातला शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शनासाठी हे आता एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात। एनएस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।